नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री भाऊसाहेब काळे, गाव यसगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा कांदा लागवड प्लॉट प्रसंगी काका उद्यापासून कांद्याची लागवड ही सुरू करतात ते 25 ऑक्टोबर 2025च्या हिशोबाने आपण त्यांना कांदा रोपाची संपूर्ण ट्रीटमेंट ही फॉलोअप केली असता आज आपल्याला रोप हे ह्या अवस्थेमध्ये दिसू राहिलं। जवळपास 60 ते 65 दिवसाचे हे रोप झालेले आहे आणि जमिनीचा जो प्रकार आपण बॅक साईडला जर बघितला आता हा संपूर्ण काय आहे की ज्या ठिकाणी आपल्याला 10 दिवस 12 दिवस 15 दिवस वापसा कंडिशन येत नाही। चालू वर्षी ऑक्टोबरमध्ये जर परिस्थिती आपण आपल्या पंचक्रोशीत जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी झाल्यानंतर जो पाऊस झाला त्या पावसानंतर आपल्याला जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोरोसिटी ही फार कमी ही जाणवली होती आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीच्या काळात बेसल डोसमधून ज्यावेळेस आपण रोप टाकलं 25 ऑक्टोबरला त्यावेळेस इंडिरूट, ट्रायकिंग, फ्लोझो आणि हॅलोचेक या 4 उत्पादनांचा वापर या जमिनीसाठी व रोप चांगल्या निर्मिती किंवा प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी केला होता। ट्रायकिंग आणि फ्लोझोच्या माध्यमातून आपल्याला या जमिनीमध्ये असलेल्या हानिकारक बुरशींचा अटकाव हा अतिशय चांगल्या प्रकारे मिळाला। ट्रायकिंगमध्ये असलेले जे बुरशी आहेत या फायदेशीर बुरशी या जमिनीतल्या हानिकारक बुरशींना अटकाव या करत असतात। फ्लोझोमध्ये आपल्याला अँटीबायोटिकमधून आपल्याला झाडामध्ये स्टिम्युलेशन म्हणा किंवा त्या रोपामध्ये स्टिम्युलेशन निर्मितीमध्ये मिळाली। हॅलोचेकच्या माध्यमातून आपल्याला या जमिनीमध्ये जे क्षार निर्माण होतात जमिनीमध्ये जास्त खतांचा वापर केल्यामुळे ते क्षारचं प्रमाण आपल्याला कमी मिळालं आणि साहजिकच इंडिरूटमुळे आपल्याला फॉस्फरसचा अपटेक हा चांगला मिळाला। पांढऱ्या मुळींचं प्रपोगेशन हे चांगल्या पद्धतीने मिळालं। रोपामध्ये प्रतिकारशक्ती आपल्याला वाढून ही मिळाली। अतिशय चांगल्या प्रकारचं रोप आपल्याला हे या 3-4 उत्पादनांचा वापर आपण रोपापासून वापर हा करत असताना आपण उद्यापासून कांद्याची लागवड ही सुरू करतोय व त्या दृष्टिकोनातूनच श्री भाऊसाहेब काकांनी आता लागवडीलाच इंडिरूट्स एकरी 10 किलो व त्यासोबतच ट्रायकिंग आणि फ्लोझो हे आपण एकरी 1-1 किलो ट्रायकिंग आणि इंडिरूट्समध्ये कॉम्बिनेशन करून हे घेणार आहेत। आता काय झालं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या 1 डिसेंबरपासून म्हणा किंवा 20 नोव्हेंबरपासून म्हणा किंवा 20 डिसेंबरपासून लागवडी या सुरू केलेल्या आहेत त्या ठिकाणी पहिलं पाणी भरल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये पिथियम नावाचा रोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतोय। आपण एकरी 240 ते 250 वाफे तयार करत असतो आणि हे वाफे निर्मिती केल्यानंतर ज्यावेळेस आपण कांदे लावतो 1 पाणी 2 पाणी भरल्यानंतर आपल्याला जमिनीमधला कॉम्पॅक्टपणा जर कमी नाही केला तर त्या ठिकाणी आपल्याला मर ही जाणवून येत असते। तर अशा ठिकाणी आपण आंबोनी निंबोनीच्या वेळेस म्हणा किंवा गोल मारायच्या वेळेस म्हणा आपण ट्रायकिंग, फ्लोझो, इंडिरूट्स या 2-3 उत्पादनांचा वापर हा करावा ज्यामुळे आपल्याला प्लांट पॉप्युलेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल व त्यामुळे आपला जो कांदा आहे हा 200 ते 240 क्विंटलपर्यंत मिळण्याची हमी आपण श्री बायो एस्थेटिककडनं देत असतो। तर मी भाऊसाहेब काकांना विचारेल की आपल्याला काय अनुभव वाटला उत्पादनांचा वापर केल्यामुळे? रोपाचा तजेलदारपणा राहिला, रोपाची गुंडी चांगली बनली आणि मुळ्या चांगल्या आल्या आपल्याला आणि कांद्याची पात वगैरे बघून एकदम आकर्षक पात बनली त्याची। कांद्याच्या पातीला आपण स्पेशली श्री प्लॅटिनो आणि न्यूट्रिक्सेलेटचे किती हात घेतले होते? 2 हात घेतले। त्याच्यामुळे काय आपल्याला बदल दिसून आला? पात्याचा हिरवपणा राहिला आणि जाडी वाढली त्याची। आपण शेतीशास्त्रामध्ये या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की ज्यावेळेस पीक म्हणजे किंवा जे कोणतेही झाड असतं त्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही घट किंवा कमी होऊन जात असते। अशा वेळेस आपण सी प्लॅटिनो या औषधांचा वापर केल्यास नक्की झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही जलद गतीने वाढते। त्यासोबतच न्यूट्रिक्सेलेस हे वेगळ्या प्रकारचं सूक्ष्म अन्नद्रव्य कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण जर पातीला ग्रीनरी जर बघितली तर ही अतिशय सुदृढ आणि ठोकळ पद्धतीने आपल्याला रोपामध्ये निर्मिती ही दिसून येते व त्याबरोबरच शेतीशास्त्रामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी जमिनींना कॉम्पॅक्टपणा येऊन जातो मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये क्षारचं जे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतंय ज्याला आपण EC म्हणतो किंवा TDS म्हणतो त्यावेळेस जर आपण बेसल डोसमधून इंडिरूट्स, ट्रायकिंग, फ्लोझो आणि सोबतच क्षार कमी व्हावे म्हणून हॅलोचेक या उत्पादनांचा जो वापर कांदा उत्पादकांनी जर केल्यास नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न मिळेल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आज वेगवेगळ्या कंपनींच्या माध्यमातून आपण वेगवेगळे डोसेस हे कांदा या पिकासाठी घेत असतो। पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला कांदा थोडासा अपडेट करून घेणं हे गरजेचं आहे। आपण जे खतं यूज करतोय त्यामध्ये आपल्याला जैविक खतांचा वापर हा योग्य केल्यास नक्की आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा अपेक्षित त्या प्रमाणामध्ये उत्पन्न नक्की मिळेल असे मी कांदा उत्पादकांना सूचित करेन। आभारी।